सगळ्या सविस्तर घडामोडी आपण जाणून घेत राहणार आहोत। आता घेऊयात बातम्यांचा महाफास्ट आढावा। भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे, 90% तेच खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात। तेलंगणा आणि त्रिपुरातीलही नावांची यादी जाहीर। भाजपकडून 3 केंद्रीय राज्यमंत्र्यांचं तिकीट कायम। जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील यांना उमेदवारी। रावसाहेब दानवेंचं जालना रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत। दानवे जालन्यात दाखल होताच हजारो कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत। जाहीर झालेले 20 उमेदवार जिंकून येतील, भागवत कराड यांनी व्यक्त केला विश्वास। मला काम पाहून उमेदवारी मिळेल, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भागवत कराड यांचं वक्तव्य। भाजपच्या यादीमध्ये 4 खासदारांचं तिकीट कापलं। प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, उन्मेष पाटलांचा पत्ता कट। पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी। बहीण विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट मात्र कापलं। पंकजा मुंडेंना बढती। बीडच्या परळीत पंकजा मुंडे समर्थकांचा जल्लोष। परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून जल्लोष। नागपूरमधून पुन्हा एकदा नितीन गडकरीच भाजपचे उमेदवार। पहिल्या यादीत नाव नसल्यानं विरोधकांनी केली होती टीका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूर विमानतळ आणि घरी जंगी स्वागत। गडकरी नागपुरात पोहोचल्यानंतर विमानतळावर कार्यकर्त्यांचा उत्साह। सगळ्या परिवाराकडून गडकरींचं घरी स्वागत। विमानाने नागपूरकडे येताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विमान कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा। गडकरींकडून होत असलेल्या कामांबद्दल कौतुक। नितीन गडकरींना आज तरी तिकीट मिळालं। गडकरींना तिकीट मिळालं, घोडं गंगेत झालं। गडकरींना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्यातून मुरलीधर मोहोळ आणि चंद्रपुरातून मुनगंटीवारांना उमेदवारी। अकोल्यातून अनुप धोत्रे, पुणे, चंद्रपूर, बीड आणि अकोला अशा 7 जागा वगळता इतर सर्वत्र विद्यमान खासदारांनाच तिकीट। नाव माझं असलं तरी सगळे कार्यकर्ते हे उमेदवार आहेत। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी। तिकीट मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले। पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज प्रचाराचा नारळ फोडणार। कसबा गणपतीची आरती करून प्रचाराला सुरुवात करणार। मोहोळ आज भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। नवीन संसदेचे दरवाजे चंद्रपुराच्या लाकडापासून बनले आणि याच दरवाजातून संसदेत जावं लागेल असं वाटलं नव्हतं। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर दिल्लीचे तख्त राखण्यासाठी सैनिक म्हणून जावं लागेल, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। माढामधून रणजित निंबाळकर, नगरमधून सुजय विखे पाटील तर रावेरमधून रक्षा खडसे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी। सांगोल्यात शहाजी बापू पाटील आणि कार्यकर्त्यांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीचा जल्लोष। माढा लोकसभेतून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव जाहीर। शब्द पाळणारा नेता म्हणून फडणवीसांचा खूप आदर। भाजपकडून माढ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया। मी केलेल्या कामांवर निवडून येईल, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास। भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी। स्मिता वाघ यांना जळगावची उमेदवारी तर नंदुरबारमधून हिना गावित यांना पुन्हा एकदा संधी। भाजप तळागाळाला कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी। उमेदवारी मिळाल्याबद्दल स्मिता वाघ यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। जनता मला मोठ्या मताधिक्याने निवडून आणेल, स्मिता वाघ यांनी व्यक्त केला विश्वास। स्मिता वाघ यांच्या जळगावातील निवासस्थानी समर्थकांकडून फटाके फोडून जल्लोष। समर्थकांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। मुंबई ईशान्येमधून मेहरकोटेच्या, उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना उमेदवारी। विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटेचा यांचं तिकीट कापलं आणि लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्यानं मनोज कोटक यांनी घेतली मेहरकोटेचा यांची भेट। कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयात जाऊन दिल्या शुभेच्छा। येत्या काळातही पक्ष आणि लोकांसाठी काम करत राहणार। तिकीट कापल्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया। पंचपक्वानानं भरलेलं ताट सोडून पत्रावळीला गेले, आमच्याकडे असताना दादागिरी, आता दिल्लीत हुजरेगिरी। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्ला। नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। शरद पवार, खडसे, जयंत पाटील, आव्हाड यांच्यात तासभर बैठक। रावेर आणि दिंडोरी मतदारसंघाबाबत बैठक झाल्याची माहिती। शिवतारे अपक्ष लढणार असल्याच्या घोषणेनंतर हालचाली। मुख्यमंत्री शिंदेंचा शिवतारेंना फोन। आज मुंबईत बोलावलं, वर्षावर दुपारी 2 वाजता बैठक। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांच्या लढतीत शिंदे गटाच्या विजय शिवतारेंची एंट्री। शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार। शिवतारेंचं दोन्ही पवारांना थेट आव्हान। अजित पवारांना मी माफ केलं पण नियती माफ करणार नाही, शिवतारेंचा हल्लाबोल। तर कोण कुणाचं डिपॉझिट जप्त करेल हे जनताच सांगेल, अजित पवार गटाला शिवतारेंचं प्रत्युत्तर। येणाऱ्या निवडणुकीत शिवतारेंनी डिपॉझिट वाचवून दाखवावं, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं विजय शिवतारेंना आव्हान। ठाण्यात शिंदेशाही संपवायची आहे का? शिवतारेंच्या आरोपांना अजित पवार गटाच्या आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर। शिंदेंनी स्पष्टीकरण देण्याची मागणी, तर शिवतारेंना आवरा अन्यथा अवकात दाखवू, मिटकरींचा इशारा। शिवतारेंच्या मनात राग, ते भूमिका बदलू शकतात। शिंदे फडणवीस शिवतारेंची समजूत काढतील, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया।
शिवतारे शेवटपर्यंत लढणार का? शरद पवारांचा खोचक टोला. तर शिवतारेंच्या मागे शिंदेंचा हात की भाजपची साथ? रोहित पवारांकडून शंका व्यक्त. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. अहमदनगर लोकसभेसाठी मवियाकडून निलेश लंकेंना उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपकडून उमेदवारी. कलाबेन डेलकर ठाकरे गटाच्या खासदार. बारामतीमध्ये अजित पवारांच्या आज 7 सभा. सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता. बारामतीमध्ये सिनेसृष्टीतील कलाकार प्रचाराची धुरा सांभाळणार. आज अजित पवारांची माळेगावात जाहीर सभा. अजित पवारांच्या सभेआधी शरद पवार गटाचं माळेगावात शक्ती प्रदर्शन. माळेगावात शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारीची चिन्ह लावण्यात आली. भाजप उमेदवार क्लेर कोटेचा आणि मनोज कोटक यांनी फडणवीसांची घेतली भेट. सागर बंगल्यावर जात दोघांनीही भेट घेतली. रावेर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसेंनाच संधी. तर जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट. विश्वास होता म्हणून पुन्हा संधी मिळाली. उमेदवारी जाहीर झाल्यावर रक्षा खडसेंची टीव्ही 9ला पहिली प्रतिक्रिया. खासदार रक्षा खडसेंना रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी. रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर रावेर लोकसभेतील एक भाजप इच्छुक गट नाराज झाल्याची माहिती. इच्छुक उमेदवार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचं तिकीट कापल्यानं नाराजीचा सूर. भाजपकडून दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवार यांना पुन्हा संधी. तर नंदुरबारमधून विद्यमान खासदार हिना गावित यांना उमेदवारी जाहीर. मंत्री भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं कार्यकर्त्यांकडून जल्लोष. भाजपकडून दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवार यांना पुन्हा एकदा संधी. लोक अफवा उडवत असतात, मात्र भाजपचे पदाधिकारी माझ्यासोबत. नंदुरबारचं प्रतिनिधित्व करायला संधी दिल्यानं हिना गावित यांनी पंतप्रधान आणि वरिष्ठांचे आभार मानले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी. तर सुभाष भामरे धुळ्यातून उमेदवार. नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर हे उमेदवार असणार. तर वर्ध्यातून रामदास तडस यांना लोकसभेसाठी संधी. पक्षानं दुसऱ्यांदा विश्वास टाकला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रतापराव चिखलीकर यांची प्रतिक्रिया. तर नांदेडमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार चिखलीकरांच्या निवासस्थानी जल्लोष. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटत साजरा झाला जल्लोष. खासदार संजय धोत्रेंच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी. अनुप धोत्रे यांना अकोला लोकसभेची उमेदवारी. अकोला पूर्व भाजपचे आमदार रणजित सावरकर यांचा डान्स आणि अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच नाचून साजरा केला आनंद. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात थेट लढत होणार. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज संध्याकाळी नागपुरात येणार. रात्री 8:30 वाजता नड्डा यांचं नागपुरात आगमन होणार. आणि शहराध्यक्ष बंटी कुकडे यांची ही माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेसाठी येऊन नागपुरात मुक्कामी राहण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. नार्वेकर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार. सुनेत्रा पवार आणि पुरंदरचे माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट. जाधवराव यांच्याकडून 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून पुरंदरचं नेतृत्व. दादा जाधवरावांकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्याचं आश्वासन. वसंत मोरेंना मनसेकडून कोणताही संपर्क नाही. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्र लिहून केलं स्पष्ट. मोरेंच्या आरोपांवर उत्तर न देण्याचा कार्यकारिणीचा निर्णय. उदय सामंत, संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्यामध्ये बैठक. दादरमधील एका कॅफेमध्ये तिघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा. झिरवळांना नाटकात पाठवलं तर निळू फुलेंना मागे पाडतील. 2019ला झिरवळ पळाले तेव्हाच पाय कापायला हवे होते. नाशिकमधील सभेतून जितेंद्र आव्हाडांची झिरवळांवर टीका. युती धर्म केवळ सांगितला जातो, प्रत्यक्षात ठाण्यात चित्र मात्र वेगळं. भाजप आमदार संजय केळकर यांचं नाव न घेता शिवसेना नेत्यांवर निशाणा. तर केळकरांकडून नाराजी व्यक्त. मुंह में मोदीजी का नाम, ठाणे में भाजप बेनाम. असं होऊ शकत नाही, केळकर यांचं विधान. आपला नेता दिशाभूल करतो हे आता जनतेला कळलंय. धनंजय महाडिकांचं नाव न घेता सतेज पाटलांवर निशाणा. तर निवडणूक लढण्याचा दम नाही का, महाडिकांचा सवाल. मी आव्हानाला घाबरणार नाही, सतेज पाटील यांचं प्रत्युत्तर. मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने अडचणीत येण्याची शक्यता. शिंदे गटाच्या सोमेक क्षीरसागर यांच्याकडून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल. बनावट जात दाखल्यावर सरकारकडून 3 पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आपली वैचारिक उंची बघून टीका करावी. भाजपचे नेते अनंत सुतार यांच्याकडून टीकेचा समाचार. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. शहराला 8 दिवसांनंतर पाणीपुरवठा होणार, महानगरपालिकेची. नंदुरबार जिल्ह्यातील बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दर घसरले. बाजारात अवघ्या 10 रुपये किलोनं करावी लागतेय विक्री. टोमॅटोला चांगला दर मिळत नसल्यानं खर्चही. रमजान महिना सुरू झाल्यानं नंदुरबार जिल्ह्यात टरबुजाची मागणी वाढली. टरबुजाला प्रति किलो 90 रुपयांचा दर. तापमानात वाढ झाल्यानंही टरबुजाची मागणी वाढली.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षकांना पदोन्नती 2014 पासून रखडलेल्या 26 शिक्षकांना मुख्याध्यापकांची पदोन्नती. शिक्षकांना पदोन्नती देण्यात आल्यानं शैक्षणिक कामं सुरू होणार. नंदुरबारमध्ये पाळीव जनावरांचं एअर टॅगिंग करण्याची मोहीम 31 मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार. गृहमंत्री फडणवीसांचा महिला कॉन्स्टेबलला मदतीचा हात. पुणे वाहतूक विभागात काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला फुफ्फुसाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी फडणवीसांकडून मदत. दत्तात्रय भरणे यांच्या हत्तीवरून काढलेल्या मिरवणुकीवरून हर्षवर्धन पाटलांची टीका. हत्तीचं 7.5 लाख रुपयांचं बिल कोणी भरलं? हर्षवर्धन पाटलांचा सवाल. मला लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा. पूर्वीपासून एकनाथ खडसे यांची लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया. तर डॉक्टर योग्य सल्ला देतील यासाठी अजूनही आशावादी खडसेंचं वक्तव्य. पक्षाचा निर्णय होईल तेव्हाच उमेदवारी अधिकृत मानणार. भाजपचे नेते दिनकर पाटील यांची श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. दिल्लीचं नेतृत्वच उमेदवारांची नावं ठरवणार. प्रवीण दरेकरांचं विधान. नाशिकमधून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार. श्रीकांत शिंदेंच्या हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज. अमरावतीचा उमेदवार कमळावरच लढेल, त्यात नवनीत राणाही असू शकतील. दरेकरांकडून संकेत. अमरावतीच्या उमेदवारीबाबत भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू. रवी राणा यांची प्रतिक्रिया. मोदीजी से बेर नहीं, राणा तेरी खेर नहीं. अभिजित अडसूळ यांचा इशारा. महाविकास आघाडीतून ठाकरे गट नाशिकची जागा लढणार. आमच्या वाटाघाटीत नाशिकची जागा ठाकरेंकडे. शरद पवारांची माहिती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार गटात जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आईची काळजी घेतानाचा व्हिडिओ ट्विट. राज्य शासनाच्या निर्णयाचं केलं स्वागत. आईसोबतच्या पूर्ण नावाची पाठी आणि आईची काळजी घेतानाचा व्हिडिओ ट्विट. प्रवाशांना फायदा होणार. उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण. तापमानात वाढ होण्याची शक्यता. जगात भारी मुंबईचा वडापाव. जगप्रसिद्ध सँडविचच्या यादीत मिळालं स्थान. जगभरातील सर्वात 50 प्रसिद्ध सँडविचेसच्या यादीमध्ये मुंबई वडापावनं पटकावलं 19वा क्रमांक. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक. रमजान आणि वाढत्या उकाड्यामुळे मोठी मागणी. पनवेलच्या ओळे गावातील बैलगाडा अड्ड्यावर दगडफेक. 2 गटातील तुफान राड्याचा व्हिडिओ समोर. नवी मुंबईत 3 वर्षीय मुलीचं अपहरण करणारा एक जण ताब्यात. पुनीत कॉर्नरमधील एकतानगर झोपडपट्टीतील मुलीचं दोघांनी अपहरण केलं होतं. सीसीटीव्हीच्या आधारे एक आरोपी ताब्यात. पुणे आयसिस दहशतवादी प्रकरणी महत्वाची माहिती समोर. टेरर फंडिंगसाठी दहशतवाद्यांनी सांगलीतील एक सराफा दुकान लुटल्याचं चौकशीत उघडलं. पुण्यातील व्यावसायिक विनोद खुंटे यांची 38 कोटी 50 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त. सध्या त्यांचं दुबईत वास्तव्य आणि कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप. पुण्यात उन्हाचा चटका वाढला. तापमान 37.3 अंश सेल्सिअस सरासरी. पिंपरी चिंचवडमधील थकबाकीदारांना संपूर्ण कर भरावाच लागणार. महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी केलं स्पष्ट. आज भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल होणार. 8:30 वाजता राहुल गांधी नाशिककडे रवाना होणार. राहुल गांधींची मुंबईत होणाऱ्या सभास्थळाची मविया नेत्यांकडून पाहणी. वडेट्टीवार, वर्ष गायकवाड, सचिन सावंत, अरविंद सावंत यांची एकत्रित चर्चा. सावरकरांबाबत अपमानजनक बोलाल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. संदीप देशपांडे यांचा राहुल गांधींना इशारा. काँग्रेस सत्तेत आली तर महिलांच्या बँक खात्यात वर्षाला 1 लाख रुपये देणार. धुळ्यातील सभेतून राहुल गांधींची घोषणा. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक. जो बायडेन आणि ट्रम्प पुन्हा आमनेसामने येणार. हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्री फ्लोर टेस्ट त्यांनी जिंकली. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत फ्लोर टेस्ट जिंकण्यात आली. तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री खट्टर यांनी विधानसभा सदस्यतेचाही राजीनामा दिला. 2 दिवसांपूर्वीच खट्टर यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. अरुणाचल प्रदेश निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर. मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्तो विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. अरविंद केजरीवालांचा सीएएला विरोध. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या नागरिकांना रोजगार कोण देणार? अरविंद केजरीवाल यांचा सवाल.